हाय सगळ्यांना. तर आज होतं वंशूचं फोटोशूट 5 मंथचं. तर डॉक्टरनी मस्त पेरू आणलेले, तर मग मी पेरूचं फोटोशूट करायला ठरले. तर प्रेमच्या वेळेस खूप काही करायची बरं का मी वेगवेगळं, पण ह्यावेळेस काही माझी इच्छा झाली नाही, कारण की जेवढं करायला वेळ लागत नाही ना तेवढं आवरायला वेळ लागतो ते नंतर. आणि म्हटलं एकदम साधं सिंपल मस्त करू. आणि हे बघा वंशूने काय केलं होतं, मुलं जसे जसे मोठे होतात ना तसं तसं अजिबात स्टेबल राहत नाही ते. ताई पण आले तर ताई म्हणे याने तर पूर्ण गेमच करून टाकला, काहीच ठेवलं नव्हतं त्याने. परत मी नीट ठेवलं, परत त्याचे 2-4 फोटो काढले आणि मस्त छान वाटतं बरं का. मी पूर्ण फोटोशूट 5 मंथपर्यंत ह्या अशाच ड्रेसवर केलेलं आहे. त्याचं मी एक सोबत सगळे टाकलेले आहे यूट्यूबला, ते पण तुम्ही बघा. आणि नंतर आमच्या कॉलनीमधलं आज हळदी कुंकू होतं, ते श्रद्धाताई खांदवे होतं त्यांनी ठेवलेलं होतं ते. तर मस्त इथं टेरेसवरच होतं वरती, आणि सगळ्या बायका मिक्स होता, मस्त एकदम छान एन्जॉय करता बरं का. आणि श्रद्धाताई खांदवे येणार होत्या, त्यांना म्हणजे टायमिंग त्यांचा बरोबर होता, पण लवकर अंधार पडतो ना आता 6 वाजेनंतरच, त्यामुळं मग त्या अंधार पडल्यानंतर आल्यानंतर काही एवढा व्हिडिओ छान येत नव्हता. मुली पण होता, मस्त वेळ होता. ताई येऊपर्यंत ना अंधार पडला होता, लवकर अंधार पडतो ना आता. आणि त्यांचा स्वभाव इतका मस्त आहे ना, म्हणजे पहिल्यांदाच भेटले मी त्यांना, पण छान वाटलं बरं का. असं वाटलं खूप दिवसाची ओळख आहे आमची. सगळ्यांशी छान बोलता, खूप काही कामं केले त्यांनी, रस्त्याचे, ड्रेनेजचे, नळांचे. आणि त्यांना सगळं क्लासेस वगैरे त्यांच्याबद्दल माहिती सांगत होत्या की तुम्ही करा, बचत गटामध्ये सहभागी व्हा. हळदी कुंकू झालं, परत नाश्ता वगैरे झाला. आणि ना प्रत्येकाने जरा विचार करायला पाहिजे, जी व्यक्ती आपल्यासाठी एवढं काम करते तर आपण पण थोडासा नाही का त्यांना सपोर्ट केला पाहिजे. जाऊ ते सोडा. नंतर मग मस्त नंतर प्रत्येकी नाव घेतले, साड्या वगैरे दिल्या सगळ्यांना. वर आले पाहिजे तुमचं नाव घ्यायला. गुलाबाची फुल दिसायला पाहिजे, सौभाग्य माझे. आणि एकदम मस्त दिवस गेला. आणि आमची माऊली निवास फॅमिली. चला तर मग बाय.